हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. 18 जुलै ते 28 जुलै हा 10 दिवसाचा आम्ही श्रीखंड महादेव यात्रा आनंदमय करून आलो. श्रीखंड महादेव हे हिमाचलमध्ये कल्लू या जिल्ह्यामध्ये जावा या गावापासून श्रीखंड महादेवाचा ट्रेक चालू होतो. जावापासून ते श्रीखंड महादेवाच्या दर्शनरूपी शिलापर्यंत हा 35 किलोमीटर जाऊन आणि 35 किलोमीटर येऊन असा 70 किलोमीटरचा ट्रेक आहे. या पर्वताची उंची 18,570 फूट आहे. तसा शिवभक्तांसाठी हा ट्रेक अवघड आहे, पण भगवान शंकर करून घेतात. मनामध्ये श्रद्धा आणि भावना असली की भगवानसुद्धा आपल्यासाठी धावून येतात. आणि असा हा आमचा आनंदमय ट्रेक झाला. 35 किलोमीटरचा ट्रेक करून डोंगर, दर्या, दगड, खडी चढवण, कपारींना पकडून चढणे, बर्फावरून चालणे, खूप अत्यंत नद्या नाले क्रॉस करून नद्या ओढे क्रॉस करून जाणे आणि हा 35 किलोमीटरचा ट्रेक करून जेव्हा तुम्ही भगवान शंकराच्या त्या शिलारूपापर्यंत पोहोचून दर्शन घेता, त्यावेळेला जीव आणि शिव एकरूप झाल्याचा आनंद तुम्हाला मिळून 100% लोकांच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा येतात. वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आहे. ज्याची श्रद्धा आहे, भावना आहे आणि भगवान शंकराचा बुलावा आहे, तोच माणूस तेथपर्यंत पोचवू शकतो. नाहीतर सत्य सांगतो, जो दिखावा म्हणून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, जवळ जाऊन सुद्धा तो दर्शन घेऊ शकत नाही. हर हर महादेव, हर हर महादेव. श्रीखंड महादेवाचं दर्शन घ्या. फार भाग्यशाली आहात तुम्ही. श्रीखंड महादेवाचं दर्शन देत आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. और सामने देखो गणपति और पार्वती माता है आणि हे श्रीखंड महादेव आहेत. श्रीखंड महादेव आहेत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आपण महादेवाचे दर्शन घेतले, श्रीखंड महादेवाचे दर्शन घेतले, आपलं मन प्रसन्न झाले असेल. या श्रीखंड महादेवाची पौराणिक ग्रंथानुसार नेमकी काय कथा आहे ती कथा मी तुम्हाला सांगत आहे. रामपूरवरून जावाला जाताना आम्ही निघालो असताना मधी एक देवढाक नावाचं भगवान शंकराचं स्थान आहे. आम्ही तिथे दर्शनासाठी म्हणून खाली उतरलो आणि देवढाक या स्थानाचं आम्ही छान असं दर्शन घेतलं. ते दर्शन घेतल्यानंतर आम्हाला तेथील कथा कळली की ह्याच ठिकाणी श्री भस्मासूर याने कठोर तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि भगवान शंकराकडे असा वर मागितला, मी जे त्या डोक्यावरती हात ठेवेन तो भस्म होऊन जाईल. भगवान शंकर तथास्तु म्हणाले आणि मग भगवान शंकर तथास्तु म्हणल्यानंतर भस्मासूर विचार करू लागला की मी हा प्रयोग कुणावर पहिला करू. तर त्याच्या मनामध्ये असा विचार आला की हा प्रयोग मी भगवान शंकराच्या कुटुंबावर का बरं करू नये. म्हणून तो भगवान शंकराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो आणि भगवान शंकर आणि पार्वती माता आणि गणपती त्यावेळेला आपण समोर बघत आहात ह्या गुहेमध्ये ते गुप्त झाले. भगवान शंकर या गुहेमध्ये गुप्त झाल्यानंतर त्यांनी विष्णू नारायणाची आराधना केली. हे भगवान, ह्या भस्मासुराला तू संपवून टाक. आणि मग भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून ती भस्मासुराजवळ आली आणि भस्मासुराला आपल्या त्या सुंदरतेने त्याला मोहित केलं आणि ती नृत्य करू लागली. भस्मासूरसुद्धा खूप आनंदी झाले आणि तेही त्याप्रमाणे नृत्य करू लागले.
नृत्य करता करता भगवान विष्णू खूप खुश झाले आणि त्या नृत्यामध्ये त्यांनी आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. तसाच भस्मासुराने त्यांचा हात त्याच्या डोक्यावर ठेवल्यामुळे तो जागीच भस्म झाला. तो भस्म झाला आणि मग सगळ्या देवांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी फुलांचा वर्षाव केला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हे महादेवा, आता तू बाहेर ये. पण भगवान शंकराला त्या गुहेमधून बाहेर येण्यासाठी जमले नाही किंवा ती गुहा त्यांना सापडली नाही आणि त्यामुळे त्यांनी आपल्या शक्तीने आपलं रौद्र असं ते रूप श्रीखंड ह्या ठिकाणी प्रगट केलं. तेच म्हणजे श्रीखंड महादेव. आणि या ट्रेकची सुरुवात जावा या गावापासून झाली आणि आम्ही सिंगाडा या ठिकाणी पहिला मुक्काम केल्यानंतर त्या ठिकाणी सत्संगाचा इतका खूप छान आनंद घेतला आणि तिथे घेतलेल्या सुंदर आनंदामधून श्री शर्माजी यांनी आमची राहण्याची परत आमच्या भोजनाची इतकी छान व्यवस्था केली आणि तिथलं भोजन खरोखरच पंचतारक हॉटेलमध्ये पेक्षाही ते खूप सुंदर असं आम्हाला तिथे भोजन त्यांनी दिलं. आणि नंतर आम्ही सकाळी उठून आमचा ट्रेक आनंदाने चालू केला. हर हर महादेव. चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है. चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है. जाई के देख बंदिया, प्रभु दर्शन पाना है. जाई के देख बंदिया, प्रभु दर्शन पाना है. चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है. चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है. श्रीखंड पर्वत पे भोले बाबा जी का डेरा है. श्रीखंड पर्वत पे भोले बाबा जी का डेरा है. जाई के देख बंदिया, मन में कितना अंधेरा है. जाई के देख बंदिया, मन में कितना अंधेरा है. चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है. चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है.
सबका सवेरा है। अंधेरी जग नगरी वहाँ सबका सवेरा है। दर्पण काहे देखता तुझे माया ने घेरा है। दर्पण काहे देखता तुझे माया ने घेरा है। चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है। चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है। आँखें दी तुझको भली बुरी पहचानन को। आँखें दी तुझको भली बुरी पहचानन को। हाथ दिए प्रभु ने सहारा दे इन दुखियन को। हाथ दिए प्रभु ने सहारा दे इन दुखियन को। चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है। चलो रे चलो भक्तों, हमें श्रीखंड जाना है। शीश झुका ले बंदे भोले बाबा जी के चरणन में। शीश झुका ले बंदे भोले बाबा जी के चरणन में। सुख पाएगा अपने इस चंचल जीवन में। सुख पाएगा अपने। हर हर महादेव, हर हर महादेव. आपण पूर्ण व्हिडिओ बघितला, श्रीखंड महादेवाचं दर्शन घेतलं. आपल्या आयुष्यात एकदा तरी योग येऊ द्या श्रीखंड महादेव दर्शनाचा. आपला तो भाग्याचा दिवस असेल. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.